हे माझ्या बाजूला येऊन बस. अरे हे रे. अरे असू दे, असं चालू ए पोरा, अरे तू बघा. अरे हसतोय, आम्ही काय बोलतो, तू बघा. अरे हा कोण आहे? एरवी कधी दिसत नाही, पण अशी भजनं असली तू बरा येतोस. बरोबर आहे. हा काय रे नाव काय तुझं? हसतोस काय? दात पाडी. थांबा नाव काय तुझं? हे पहा, थांबा म्हणजे हा विठोबा. हा विठोबा. बघ मी ज्ञानेश्वर. हा नेहमी माझ्यासोबत असतो. मी यांच्यासोबत असतो. चला तर मग आपण बसूया. आता लगेचच पारायण सुरुवात करूया. देहातीची रूपे विठेवरी गोजिरे, पाहता साजरी चरण कमळे, पाहता पाहता दृष्टीदाय जने, वैकुंठीचे पेणे सहज हाती. हा भानुदास म्हणे लावण्य पुतळा, देखील डोळा पांडुरंगा. पांडुरंग पांडुरंग आनंदजी, तुम्ही जे आता सांगितलं ना, ते ऐकायला कानाला छान वाटलं, पण याचा अर्थ काय समजला नाही हो. समजलं काय? बर सांग, ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो. हे पहा, देव हा चराचरात आहे. आपला देह हा नाशिवंत आहे, मात्र आत्मा हा चिरतरुण आहे. आत्मा आपल्या शरीरातून निघून गेल्यानंतर मागे उरते ते फक्त त्याचे चांगले कर्म आणि धनसंपत्ती. धनसंपत्ती? बरं, आठवण झाली. भानू, हा तुझ्यासाठी उपहार आणला होता. पण भानू, धनसंपत्ती ही कमावीच लागते. याशिवाय समाजात मान सन्मान आदर सत्कार काही मिळत नाही. म्हणून धनसंपत्ती ही कमावीच लागते. बरं, मला आता जायला उशीर होतोय, मी येतो. अरे थोडा वेळ थांबला असतं बरं झालं असतं. अरे थांबलो असतो, पण माझे व्यापारी मित्र वाट बघतायत म्हणून, नाही तर थांबलोच असतो. चालेल चालेल. धनसंपत्ती धनसंपत्ती ही सुद्धा दुसऱ्याची, परंतु ती मिळवण्यासाठी आपण आपले जीवन व्यर्थ घालवतो. परमात्म्याकडे जायचं असेल तर भक्ती हाच एक मार्ग आहे. पिंगळा महाराज हेच ते आपल्याला सांगतात. आता हे पिंगला महाराज तो बरं, तेही मी समजावून सांगतो. पिंगळा महाराज म्हणजे पहाटे पहाटे वासुदेव कसा येतो, तसेच पिंगळा महाराज सुद्धा येतात आणि आपल्या गोष्टीतून समाजाला प्रबोधन करतात. ते कसं? ऐका. नागबाई तू राम नाम घेई, मानव देह आला जन्माला संसार केला काही. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. मनुष्यानं घरदार इथं सगळंच नातं सारे, माणूस मेल्यावर त्याच द्यावा बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून. काय चालेल बाबा तुम्ही? आणि आता वेळेचा काय एकटाच काय नाचत आहे? बाबा एकटा कुठे? हे आहेत ना माझ्या सोबती. अरे कुठे गेले सर्वजण? आता इथेच तर होते. विठोबा विठोबा सुद्धा इथे अरे होता. काय वेळ झाल्यास का? वेळ लागलाय तुला? बाबा वेड्यात झालोय मी. पांडुरंगाच्या दर्शनासाठीच वेडा झालोय मी. पांडुरंगाच्या सहवासात मन कसं प्रसन्न होते. अरे तुझा हा पांडुरंग तिथे पंढरपुरात. हे पैठण आहे, पैठण. इथे देवीचा वावर आहे. पांडुरंग इथे नाही. बाबा चुकताय तुम्ही. बापाला सांगतो. बाबा माझा पांडुरंग हा प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. मनाच्या अंतःकरणातून पाहाल ना तर जळी स्थळी काष्टी पाषाणी निर्गुण निराकार असा माझा पंढरीचा पांडुरंग आहे. बस कर तत्वज्ञान. अरे मी जीवापाठ वेळ करून तुला ज्ञान द्यावं आणि तू तिच्या तेज वाढवण्याऐवजी कुशात आपल्या नादात गुंत बाबा. एक वेदाचा पारायण चालू असताना तुझ्या तू काळ फिरत बसतोस. काय त्या तुझं चित्त चंचल झाले. अशाने ही अवघड विद्या तुला शिरणार नाही कशी.
छे 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 छे. अरे त्याच्या अशा वागण्यामुळे माझा जीव मेटाप गेलाय आणि समाजात मला खाली मान घालून राहावं लागतं रे. खरंच लाज वाटते तुझी मला. अशाने तू आपल्या कुळाचं नाव माती पिळवणार आहेस. बाबा बाबा क्षमा करा मला. माझ्या असं कोणतेही कृत्य होणार नाही ज्याने आपल्या समाजाचं नाव बदनाम होईल. बाबा विठ्ठलाच्या कीर्तनात व्यवहार आणि विद्या ह्याकडे माझे दुर्लक्ष झालं. त्याचं खरंच वाईट वाटतं मला. क्षमा करा बाबा, मला क्षमा करा. अरे विद्येशिवाय आयुष्याला पूर्णता येते. तर शिक्षण हे गरजेचं आहे. त्यात आपला समाजात सर्वशास्त्र पारंगत असल्याशिवाय आपल्याला पोरीत पण मिळत नाही. प्रत्यक्ष भगवंताने आपल्याला बुद्धीचं स्वामित्व दिलं आहे. बाबा मला कोणावरही स्वामित्व गाजवण्याची इच्छा नाही. पांडुरंगाच्या दर्शनात तल्लीन राहण्यातच मला आनंद आहे. ते टाका फिरला आहे. प्रत्यक्ष पिताबरोबर वा गणेशचा चेपरला आहे तू. अरे मी जिवंत आहे तोपर्यंत चालले तुझी खेळ नाही तर समाजात शूद्रापेक्षा शूद्र समजते लोक तुला. बाबा माझा पांडुरंग हा सर्वांचा दाता आहे. त्याच्या भक्तीत मी विलीन झालो तर काय कमी आहे. अरे हे तुझे बोलतोस ना त्याला वेदशास्त्राला आधार. तू 4 विद्या शिकला असतात, शास्त्र पारायण झाला असतात आणि जर हे लोकांना समजावून सांगितलं असतं तर त्यांना पटलं असतं. पण हे या क्षणी सरळ व्यर्थ आहे. तुझ्या म्हणण्याला जर वेदशास्त्राचा आधार असताना तर आज बाबा नुसतं शिकून ढोंगीपणाचा आव आणून समाजाला फसवण्यात काय अर्थ आहे. सांगा ना काय उपयोग आहे अशा शिक्षणाचा आणि तत्वज्ञानाचा. अरे पण हे तू 4 लोक मित्र जमा करतोस, त्याला तत्वज्ञान देतोस, त्याला शास्त्राचा आधार हवा आणि त्याच्यासाठी तू ते मागे लागलोय. शिव शिव शंभो शिव शिव शंभो. आणि मागून येतो पुढचा बोल. तात्या तात्या ओ तात्या तात्या तात्या. ए जा पुढं. नाही बोल बोल. नमस्कार तात्या. नमस्कार नमस्कार. तुमच्या ह्या चिरंजीवचे प्रकार माहिती आहेत का तुम्हाला? आणि त्यांना कशी माहित असतील. अरे आपण उच्च जातीतले आणि हे खालच्या जातीतल्या लोकांबरोबर गप्पा काय मारतात, झिंडवडे काय उडवतात. हा तुमचा चिरंजीव अमंग कुठे करतो हा तुमचा मुलगा. ओ माझा जर असा मुलगा असता ना तर नाही ह्याची चालती दिली असती. मारून टाकतोस काही मला. त्याला सांगते रे या अग्निकुंडात. अहो पण माझा मुलगा वृत्तीने भक्त आहे. जळलं असतं ते विजावून टाक. काय विचारलं? बाकी भारी आग लावतोस तू. पण कर्णीने अख्ख्या समाजाला लाजवेल असे कृत्य करतो हा तुमचा मुलगा. शास्त्रीजी आपल्या समाजाला लागलं असं कोणतं कृत्य केलं आहे मी. गप्पा तू पाहतो आणि लग्नाच्या साखरदांडे चांगला झुंपून ठेवतो. अगदी बरोबर. लग्नाचं व्यसन लावा त्याला व्यसन. अरे तो वेकून लावला तो काय कुत्रा तो काय हरामबुक्कार. अरे नाही तो काय अब्बाई हा तो काय बैल आहे? यात काय संशय. उद्या लग्न झालं ना का अख्खं ब्रह्मांड आठवेल त्याला. ही आजकालची तरुण पिढी आहे ना फार विचित्र. प्रेमाचं नाटक काय करतील, भक्तीची पूजा काय करतील. खूप 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 विचित्र आहे तरुण पिढी. आजकालची पिढी आहे ना कडकडणारी बिजली आहे. कधी एकदा कडकडेल आणि पडेल वरती देवाला सुद्धा कळणार नाही. शास्त्रीजी स्वतःच्या तरुणपणाचा अनुभव सांगताय वाटतं. हा मग मी तरुण असताना गार्डन मध्ये जायचो आणि मग प्रिया यायची. प्रिया जवळ बघा कसा तोंडावर बोलतोय मला उर्मटासारखा. शास्त्रीजी उपदेश करता करता तुम्हाला विरक्त भक्तीला आव्हान करू लागला. म्हणजे काय हो वेदातील 4 श्लोक तरी म्हणता येतात का तुम्हाला. 4 श्लोक तोंडावर बोलतो तोंडावर. बोला पाहू. बोलतो ना जरा बोल. मी चांगलं बोललो. 4 श्लोक. अरे 4 श्लोक सांगतोय बोल जा. पाहिलं वेदशास्त्री ज्यांना 4 श्लोक सुद्धा म्हणता येत नाही अशा ढोंगीला तुम्ही प्रोत्साहन देतात. आम्हाला ढोंगी म्हणतो. अरे आम्हाला दुखवशील ना तर भोगशील आपल्या कर्माचे बरे. अरे आमच्यासारखे सामर्थ्य तुझ्या का माणसाला काय करणार. कावळ्याची कावकाव आहे नुसती. कावळा असं नको मेला तुलाच बोलला. मला कावळा बोलला. मला कावळा बोलला. तो आता कावळा बोलला. नशीब तो डोम कावळा, गिधाड, कबूतर, ससा. तो फक्त मला कावळा बोलला. तू तो मला प्राण्याचे कुठला देऊन टाकलीस. मग खरं बोललो. सॉरी चुकलं माझं. कावळा नाही ढोम कावळ्यापेक्षा काळं अंतकरण आहे तुमचं. पहिलंच तात्या आमच्या गावांचा अपमान करतो म्हणजे काय.
म्हणजे शिव 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 शिव. या तरुणपणात आणखी किती यातना सहन करायला लागणार आहेत ईश्वरालाच ठाऊक. यातना आता घाल यायचा नाही. पण हा बाबा, भानू, तुझा बेताळपणा मला मुळीच आवडलेला नाही. आणि यांच्यासारख्याचा आचरपणा मलाही सहन होणार नाही. माझ्यासाठी सारं तुला सहन करावं लागेल. शक्य नाही ते. बाबा, हे ढोंगी लोक स्वतःला सर्वशास्त्री पारंगत ब्राह्मण समजतात आणि समाज लोकांना छळ करतात. प्रत्यक्ष पिता बापाच्या तोंडात बोलतो दिवीला घाण नसल्यासारखं. पांडुरंग. लक्षात ठेव भानू, यापुढे जर माझ्या हातात खायचं नसेल तर या घराचे दरवाजे तुला मोकळे आहेत. वडिलांची आज्ञा शिरसावं. तुम्ही म्हणा तसंच होईल. कमांडोजी, काय झालं काय? तोतारामजी, मी तुम्हाला अधिक उन्हात काय बोललो असेल तर क्षमा करा मला. वाकून पाय वाकून. अरे पडलं का मग? मग सांगतोय आमच्या पायाशी यायचं आहे. ए गेला तो. डोकं तापलंय त्याचं. काय डोकं तापलंय. डोकं दाबलं? डोक्यावरून आठवलं. आम्ही इथं कशासाठी आलो होतो माहितीये का? तुम्हाला भैरव शास्त्रींनी राजदरबारात बोलवलंय हे सांगण्यासाठी आम्ही आलो होतो. आमचं काम एवढंच आहे, आम्हाला निघायला पाहिजे. खूप काम असतं ताई आमचं. म्हणजे नमस्कार तात्या. त्या चिरंजीवाला थोडासा समजून घाला. हा? ते काय आहे त्याचं काय नाही घरात पोरगी नाही मेला वाचकडे. चल लवकर भैरव शास्त्री मी उद्या भेटतो. बरं. पांडुरंग हरी जय जय. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय. पांडुरंग. भानू, घराकडे लक्ष ठेव. विठ्ठल, पांडुरंगा, घरीदारी समाजात तुझ्यासाठी ते यातना सहन करतो आहे मी. पांडुरंगा, अरे नको हे घर, नको हा प्रपंच. मला फक्त तू हवायस. तुझ्या दर्शनाची उत्कंठ लागली आहे पांडुरंगा. तुझ्या दर्शनाची उत्कंठ लागली आहे. रंगतो नाचवे बीज त्यांना माझ्या उरी होई काठी काठी आंधळ्याच्या करी घेऊन नाट येतो किनाऱ्यावरी तोल सारा जगाचा तो सावरी राहतो ढोमणी या जनी जीवनी एका पाशाई तो सान मावळता कमांडो दस्ता, मी जे ह्या डोळ्याने पाहिलं तेच तू पाहिलंस का रे? हो तर प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलंय ना. हा तुझी नजर म्हणजे डोंकावळाचीच नजर आहे, काही सोडत नाही बघायचं. सारखी नजर आहे माझी. अरे काय तरी सोड ना. अरे असं बघायचं नसतं रे बाबा. मी चांगलं पेट बघतो, म्हणजे मी वाईट करतो म्हणतो. तू माझ्यावर संशय घेतोस का? आंधळा बोललेलो नाहीये. तू माझ्यावर संशय घेतोस का? नाही संशय घ्यायचा. चांगलं बोलायला मी चांगलंच बोलतो. काय बोलेल मी? वाईटच बोलणार. अरे मला पण काहीतरी बोलू दे. तू काय बोलत नाहीये. तू काय बोलणार तू बोल? डोळ्याने बघायचं, डोळ्याने बघितलं ना. हा, ते बघ कसं आहे ते आहे. या पैठणात त्या भानुदासाच्या नावाचा डंका वाजतोय तो खरा आहे का? खरं आहे. भानुदास
भानुदासाने सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतली ही गोष्ट वाऱ्यासारखी या पैठणात पसरते. वाटचा तो शेमडा पोर, त्याला वेदशास्त्राची पुसरची ओळखही नाही, तेव्हा सूर्यनारायणाचा साक्षात्कार होतो म्हणजे नाही. त्यावर हा भैरव शास्त्री विश्वास ठेवणार नाही. हो भैरव शास्त्री, मला तसा जादू टोना वाटतोय. काय जादू टोना? तुझा मेंदू गुडघ्यात आहे का रे? माझा गुडघ्यात मेंदू बोलतो. नाही तुला मेंदूच नाहीये ना. हा, तुला मेंदू नाही, मला मेंदू बोलतो. तू सांगतो हा. नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. बोला आदिमाता जगत चंडीचा विजय असो. बोला आदिमाता जगत चंडीचा विजय असो महाराजांचा. विजय असो. महाराजांचा. विजय असो. भैरव शास्त्री, बोला महाराज. आपल्या राज्यात सर्व कुशाल मंगल तर आहे ना? महाराज, मोठे महाराज गेल्यापासून आपणच या राज्याकडे बारकाईने नजर ठेवणार, त्याच हे फल आहे. गोर गरीब जनता आनंदाने नांदत आहे. वारसा हक्काने जरी गाद्या आम्हाला मिळाल्या असली तरी त्याचा आम्ही दुरुपयोग कधीच केला नाही आणि याआधी आमच्या हातून असं कधीच झालं नाही. असे झाले तर ही आदी माता आम्हाला कधीच माफ करणार नाही. या आदी मातेची छत्रछाया आपल्या राज्यावरती आहे. बरोबर आहे महाराज, पण महाराज क्षमा असावी. पण एक गोष्ट तुमच्या समोर नमूद करावीशी वाटते. भैरव शास्त्री, अहो तुम्ही दरबारात मानाने वयाने मोठ्यात, अशी कोणती गोष्ट आहे ती आम्हाला सांगायची आहे? महाराज, या आदिमातेच्या शक्तीने सर्व काही सेम कुशल चाललं आहे. ते फक्त या पैठणात आदिमातेच्या शक्तीपेक्षा तो भानुदास त्या पांडुरंगाच्या गुणगान जरा जास्तच गातोय. लोक त्याच्या भक्तीमध्ये तन मन धनाने तल्लीन होत आहेत. शास्त्री, पांडुरंग? हो महाराज. म्हणजे तुम्ही त्या पंढरपूरच्या पांडुरंगाविषयी बोलत आहात? हो महाराज. या माझ्या आदिमातेपेक्षा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती मोठे श्रेष्ठ आहे. आव महाराज, सूर्यनारायण प्रसन्न झाल्याची चर्चा राज्यात वाऱ्यासारखे पसरले. हे खोथा नाही, खरंय. देव प्रसन्न होणं शक्य नाही. हो महाराज, प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले. भैरव शास्त्री, बोला महाराज. म्हणजे हे म्हणतात ते खरं आहे का? महाराज, कदाचित ते खरं असेलही किंवा नसेलही, कारण ती गोष्ट मी प्रत्यक्षात पाहिली नाही. जोपर्यंत मी त्या गोष्टीची शहानिशा करत नाही तोपर्यंत त्याबद्दल बोलणं मी उचित समजत नाही. महाराज, तो भानुदास फार शेपरला आहे. त्याची समजूत काढण्यासाठी गेलो असता त्याच्या वडिलांना आज बोलवून घेतलंय. आले आले, वडील आले. हे पहा, भानुदासाचे वडील. हे बघा, तुम्ही तुमच्या मुलाची समजूत काढा. हो, देव प्रसन्न आहे अशी लोकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसा गोळा करत असेल तर त्याला वेळीच चाला घाला, नाहीतर आम्हाला कठोर शिक्षा करावी लागेल. हो महाराज. भानुदास, तुम्ही या विषयावर जातीला लक्ष द्या. हो महाराज. आणि एक लक्षात ठेवा, ह्या माझ्या आधी मातेपेक्षा या जगात कुणीच मोठं नाही. आणि असा कुणी करू पाहत असेल तर हा किशोरा त्याला गोदावरीचं पाणी पाहिजे, हे लक्षात ठेवा. भैरव शास्त्री, बोला महाराज. आपल्या आदी मातेला पुण्या मोठ्यांच्या बाळांची गरज आहे. हो महाराज. एक चांगला सुवार बोलवा आणि दागिने घडून घ्या. हो महाराज, लगेच लागतो तयारीला. बोला आदी माता जगत जननीचा विजय असो. आदी माता जगत जननीचा विजय असो. महाराजांचा. विजय असो. महाराजांचा. विजय असो. महाराजांचा. विजय असो. या, तुम्ही तुमच्या त्या विद्वान चिरंजीवाला सावध करा, नाहीतर आम्हाला आमचं काम करावं लागेल. मी त्याला समजण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही नुसतं प्रयत्न करता. तुम्हाला एखादा मुलगा किंवा भाऊ असता ना तर मी ढकलून दिला असता. अरे तू तर मी ढकलून दिला असता. मी त्या मुलाला आजच लावून दिली असती. मुलगा आहे तुमचा. मी पाणीताचा बद्दल मी माफी मागतो. पण चला माफ करा. आपण माफी मागून काही होणार नाही. चुकी तुमची नाही,
तुमच्या मुलाची आहे हा? त्याची समजूत काढा पुढचं आम्ही काय ते बघतो येऊ शकतो आपण या आदिमातेची कृपा माझ्यावर झाली पाहिजे मग या राज्यातील प्रत्येक नागरिकाला नाही सुतासारखी सरळ केले तर नाव सांगा नाही भैरव शास्त्री म्हणून हा? हा. आपण आदिमातेची कृपा होणार कशी हा? आपण पडलो पैठणात पंढरपुरात आणि या पंढरपुरात विठ्ठलाच्या नावाचा डंका सुरू आहे. विठ्ठलाच त्या विठ्ठलाचं काहीतरी करायला पाहिजे या लोकांना त्या विठ्ठलापासून दूर काढण्यासाठी काहीतरी शक्कल लढवलीच पाहिजे वाणी शास्त्री अक्कल आणि शक्कल करून तुमच्याकडे हा. ऐकलं विद्वान तुमच्याचे आहे तरी कोण बरोबर. देवाने यांना बुद्धी दिले हा. काय दिले बुद्धी हा. आपण ते अक्कल वापरायची कुठं अक्कल नाही दिली हा? अहो ती अक्कल तुम्ही वापरता गजराबाईच्या माग गजराबाई काय ती गजराची आता अगं बाई काय ती गजराची आता शिबाई. आमच्यावर हे की दा म्हणजे गजराबाई तुम्ही घेऊन जाता ना हा. त्या गजराबाईचं प्रकरण कोणाला करता कामा नये काय आणि तुम्हाला तिच्या वाड्यावर घेऊन जातो ही गोष्ट ह्या काळात कळणे ना ते तर माझ्यासारखं सैतान कोणी नाही हो पण काहीतरी द्यावं लागेल ना तिकडचं काठी तिकडं न करण्यासाठी तंबाखू डबल हे प्रसादी 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 हा. हे घ्या हे घ्या हे घ्या काढा काढा काढावं लागेल हा काढा कसं काढायचं किती अडकवलंय ते तुम्ही घ्या ना दोघांनी पण घ्या काय आता पण घ्यायला काहीतरी यायला पाहिजे ना अरे घ्या जमावून घ्या अरे काढू नका आपलं तोंड बंद ठेवायचं काय हा चला ऐको ती गजरा कोणी असं ना तिला हा. होतोय ना आपला फायदा चला चला आपल्याला निघायला पाहिजे आपली सोय झालेली आहे ए पण तुला सांगतो बाई आणि बाटली पायी भले भले वाया गेले आपण इथून वाया जाऊया चल. झालं कुठे 2 मैल चालीस लगेच बसलीस अगं आपल्याला भानुदाच्या घरी जायचं भानुदाच्या घरी चरणी आपण मस्तक ठेवलं अगं मी सांगतो तुला भानुदास म्हणजे देवाचा अवतारावर देवाचा पण आपण तर खालच्या जातीचं आपला इथं नाही होणार असते अगं आपला काय आपल्या सावलीचं सुद्धा इकडे होतोय त्यासनी अगं ती मोठी लोक मोठ्या जातीची आपण गरीब पण भानुदाचं मन कसं निर्मल आहे त्यासनी उसनीपणाचा विचार नाही बघ अशी विद्या माणसं असतात होय अगं अशी देव माणसं असते अगं देवाच्या डोळ्यानं बघणाऱ्याला समधी लेकर माणसं सारखी दिसतात आणि तुला सांगतो नातागिरी इथं सुद्धा पाणी भरतोय आणि त्याची कोण समजली की तो काळा बघतो पण इथं जन्माला आलेला माणूस भाग्यच असलं पाहिजे अगं इथं पैठणात भक्ता संघ पांडुरंग नाचतोया बागडतोया आणि मी पण लागतो माझ्या पैठणीच्या मातेत तिथं रूप तुझं दिसू लागला तिथं रूप तुझं दिसू लागला देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं चंद्र सूर्य डोळे अरे थांबव तुझ्या शिल्लक बाकीचे प्रश्न. काय का कारण ते थांबव तुला ऐकू नाही का आलं नाचता नाचता अंगाला भिडू लागलीस की काय माझ्या हे हरामखोर हे खालच्या जातीतली माणसं फार सेपाळली आहेत पांडुरंग 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 आणि त्या पांडुरंगाचे नाव सुद्धा तुझ्या शूद्राची पेर आलेल्या सण होत नाही आम्हाला ओ भैरव शास्त्री असं खालच्या पुराणात लिहिलंय की आम्ही गरीबांनी देवाचं नामस्मरण करू नये म्हणून बघा
शूद्रांशी बोलणे सुद्धा महापाप समजतो आम्ही. तुम्ही आणि मासर आडवे गेलात की अपशकुनी घडणारच. आणि सापाला दूध वाजलं तर शेवटी ओपणार ते दिशाच. सोडा आमची वाट सोडा, आम्हाला भानुदासला भेटायचंय. भानुदासला का बरं? भानुदास तो देव म्हणतोय आमच्यासाठी. देव या भानुदासाला या माणसांपासून दूर करण्यासाठी काहीतरी उपाय करायलाच पाहिजे. काही उपाय शोधा तुम्ही. त्यांना ठेसल्याशिवाय ह्यांचं चित्त जागेवर येणार नाही. काय करता हे? थांबवा ते प्रथम. तो पांडुरंग तुमच्या मदतीला येईल की माहिती नाही, पण रिकाम भेटण्या भानुदास आलाय पहा. अरे भानू तू यांच्यामध्ये नको पडू, तू घरी चल, तुला भाव बोलवत आहे. हे बघ, मी बाबांना समजावेल. तू चल पुढे, मी आलो. भैरवशास्त्री, स्वतःला सर्वशास्त्र पारंगत ब्राह्मण समजता आणि असली कृत्य करता लाज वाटते तुम्हाला? अरे भानू तू नको पडू यांच्यामध्ये, अरे लोक तर धिक्कार करतील. हे बघ, तू चल. नाही घाबरत मी यांना, पण मी आज या लोकांना मदत केली नाही ना, तर माणूस म्हणून जन्माला आल्याचा माझा काय उपयोग? विठ्ठलाच्या दरबारात मी दोषी ठरेन. उठा उठा, काही होणार नाही तुम्हाला. पांडुरंग आहे. भैरवशास्त्री, ही कृत्य करताना ते थांबवा, नाहीतर सारं हे महाराजांना जाऊन सांगेल. पण तो जिवंत करायला पाहिजे ना. पाहताय काय? खबरदार, पुन्हा माझ्या वाट्याला याल तर माझा पांडुरंग तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्याची शिक्षा पांडुरंग तुम्हाला नक्की देईल. पांडुरंग अरे काय करताय हे तुम्ही? उठा उठा. हे पहा, प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या रूपात मला पाठवलं. त्यात या भैरवशास्त्रीने आमचं. नाही नाही, असं काही नाही. मी कुणी देव नाही. आपण सर्वदा पांडुरंगाची लेकरं. करता कर्मिता तो पांडुरंगच आहे. आम्ही तुम्हालाच भेटायला येत होतो, माझ्या घरी? मग चला आताच माझ्या घरी जाऊया. पण आम्ही खालच्या जातीचे लोक. तुमच्या घरी आले चालेल? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, उच्च नीच मी असा कधीच भेदभाव केला नाही. चला माझ्यासोबत माझ्या घरी या. बघ शाली, तुला बोललो होतं ना, भानुदासचं मन कसं निर्मळ आहे. त्यासनी उसनीसपणाचा विचार नाही बघ. या. बसा. हे घ्या पाणी. जो संकटकाळी एकमेकांना मदत करतो तोच माझा खरा भक्त.
तुम्ही आणि माझ्या घरी त्या तुम्ही तुमच्या त्या विद्वान चिरंजीवीला मोकाट सोडलाय. आता काय झालं? आणखी काय केलं का त्याने? हो वेदशास्त्र संपन्न माणसाची प्रतिष्ठा कमी होईल असे 4 चौकात गैरवर्तन झालेला मला होळीच सर होणार नाही. तुम्ही म्हणताय तशी वस्तुस्थिती असली तरी माझा माणूस गैरवर्तन केल्याचं मला तरी आठवत नाही. काय? हो प्रेमदास सारख्या खालच्या जातीच्या माणसाच्या गळ्यात हात घालून फिरणारा तुमचा भानुदास चुकला नाही असं वाटतं तुम्हाला? पण ह्यांच्या घरमध्ये पुत्राला शासनी व्हायलाच पाहिजे. त्यासाठी झालंच पाहिजे. पाहतो आणि एकदा चवड्यावर आणतो तुमच्या मुलाची चेहरा. इथे धर्माची रास होण्याची वेळ आली तरी आम्ही शांत कसे? या वृद्धापणात आणखी किती यातना सहन करायला लागणार आहे ईश्वराला ठाऊक. यातनं आज भागाशीच बोललो ना, यातनं काय तुम्ही बाहेर यावंच नाही. तुमच्या धर्मदायी पुत्राला शास्त्रज्ञ व्हायलाच पाहिजे. काय शासन व्हायलाच पाहिजे. बघा तात्या शेवटची संधी देतोय तुम्हाला. तुमच्या त्या विद्वान चिरंजीवाला सावध करा नाहीतर आम्हाला आमचे काम करावं लागेल. लग्न होम हवन एखाद्या मोबदल्यात करायला लागलाय त्यातून आम्हाला कुत्र सुद्धा विसरत नाही हो. पुत्र झालं आमची गोष्ट. यांचं असं चालू राहिलं ना तर आपण एक दिवस मरून जाऊ. जीवन बदलाचा प्रश्न आहे हो. क्षमा करा. किंवा आपण आणखी काय माझ्या दूषित पडलं तर मी स्वतः भानुदारांना शिक्षा करीन. हो पोटच्या पुराची करणी मला आता असह्य होऊ लागली आहे. बरं तुमच्याकडे बघूनच आम्ही शांत आहोत. येतो आम्ही. आपल्याला पण निघायला पाहिजे आजच्याच पंढरपुरात. थांबून उपयोगाचं नाही. काय होणार आहे पुढे ईश्वराला ठाऊक. पांडुरंग एक मित्र म्हणून तुला सल्ला देऊ इच्छितो. देवपूजेने भक्तीने मन आणि शरीर प्रसन्न होतं पण पोट भरण्यासाठी पोटाची विधभर खलगी भरण्यासाठी लागतो तो पैसा आणि अन्नधान्य. घरी ही अन्नधान्य नसल्याची परिस्थिती आणि बाहेर हा विठ्ठल डोलारा काय कामाचा. अरे मित्रा सुख शांती समाधान सर्व काही विठ्ठलाच्या चरणीच मिळतं आम्हाला. आणि मग घरच्यांनी काय उपाशी राहावं आशू पिऊन जगावं की लोकांच्या शिव्या खाऊन जगावं. सदानंद अरे माझ्या विठ्ठलामध्ये सामर्थ्य आहे हे सारे क्लेश दूर करणे इतकं. भानू तू माझं ऐक. तू माझ्या संघाच्या व्यापाराला चल म्हणजे तुझे सगळे दुःख नाहीसे होतील. सदानंद अरे व्यापाराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे. असल्या व्यापारात नको गुंतवूच मला. नको हा प्रपंच नको सुख समाधान. गुंतला हा प्राण पांडुरंग चरणी पांडुरंग पांडुरंग. भानू प्रपंच नको म्हणतोस संसार नको म्हणतोस. अरे संसार हा करावाच लागतो. हा निसर्गाचा नियम आहे. हा तुझ्या त्या विठ्ठलाचा नियम आहे. कसलाय का बाबा. तात्या नमस्कार कर. माझ्या मर्डाने तर म्हणावा तुझ्या पांडुरंगासाठी जीवन करा. अरे जन्मदासाने मेला असता तर अग्रपतीने घराने तरी वाचला असता. बाबा बाबा काय बोलताय तुम्ही. तात्या असं अधिक पुन्हा नका बोलू. मी समजवलंय त्याला. अहो उद्याच घेऊन चाललोय पंढरपूरला व्यापारासाठी. त्याला लागेल ते भांडवल मी पुरवेन. तुम्ही नका काळजी करू. भानू उद्या निघायचं बरं का. आणि हो निघता वेळी बाबांच्या पाया पडून निघायचं. तात्या तुम्ही अजिबात काळजी करू नका. प्रपंच आणि व्यवहार करता करता परमार्थ साधला तर उत्तमच व्हायचं. बरं ठीक आहे मी आता निघतो. भानू चल मी येतो आता. मीही तुझ्या सोबत येतो. अरे नको उद्या महाराजांच्या देवीसाठी हे दागिने घडवायचे तर थोडी सल्ला मसल करतो मी. तोपर्यंत तू तुझं चालू दे आणि उद्याची तयारी कर मात्र. हा चालेल चल. अशा बघत राहू नका. जागा उद्या
हो अरे घे हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी अरे हो तुझ्यासाठी. पण हे माझं नाहीये. अरे तुझंच आहे. तू काल त्या प्रेमदास आणि गंगेला मदत केलीस ना त्यासाठी पैठणीतल्या एका मोठ्या व्यक्तीने दिलंय बघ. अरे पण माझं नाहीये. अरे घे तुझंच आहे. अहो तर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून घे. अरे घे तुझंच आहे. अरे घे. पांडुरंगाचा प्रसाद हा माझ्या विठ्ठलाचा प्रसाद. मग काय दिलंय मला बघायलाच हवं. सोने चांदी हे सर्व अलंकार हे पांडुरंगाला दिले. माझ्या विठ्ठलाला दिले. पांडुरंग बाबा 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 इकडे या ना. काय झालं? हे बघा पांडुरंगाला दिले. आपल्या विठ्ठलाला दिले. बघा ना सोने चांदी सर्व तुम्ही आम्हाला फारच खुश केलात. पण आज काही जास्त वेळ थांबता येणार नाही. का बरं? मुख शुद्धीसाठी पानाचा विडा दिला तरी चालेल. फक्त पाण्याचा विडा. हो ढोलकीवाला जा ठीक पाण्याचा विडा घरी. आणि उरला 2 तळाची व्हिडिओ घेऊन ये. मी 1 2 3 तू तुला खायचं आहे मग नको मग तरी सुद्धा 3 पटकन जायचं गाणं बघ. संपलं गाणं. भाई बोला भरोस असते. एक खाजगी काम होतं तुमच्याकडे. काम मागून आधी बक्षीस. बक्षीस द्या बक्षीस. तरी म्हटलं बक्षीस आम्हाला नाही काय कळलं नाही. बक्षीस तर देणारच. हे घ्या झालं समाधान. चला आपल्या कामाचं आपल्या कामाचं आपल्या कामाचं आपल्याच कामाचं आपल्या कामाचं माहिती आहे तुला. जास्त ना वाचकन आणलं काय खायला येतं. जास्त काम कर पुढे पाहिजे. त्या भानुदासाला तो मेला विठ्ठलाचा भक्त. ऐकलं ते मेल्याचं नाव. हो तोच त्यालाच पराभूत करायचं आहे. त्याच्या भक्तीला मला पोटपाटी द्यायची आहे. त्यासाठी गजरा मला तुझी गरज लागणार आहे. मी बाई आणि मी तुमची मदत काय करणार. ओ बाई महाभारत द्रौपदीमध्ये रामायण सीतामातेमध्ये आणि एका बाईने धोचा भाग केला की पेशवाई बिघडली. आणि तुम्ही म्हणताय एक बाई काय करू
सांगायचं ते. बाई जाम चावते. आई जाम हुशार आहे. तुझ्या नसरेचं भान त्या भानुदासाच्या कळसामध्ये घुसलं पाहिजे. भक्ती विसरू तो तुझ्या या सौंदर्याचा दास झाला पाहिजे. मायाविना आणि कपटीपणा हाच तर स्त्रियांचा हातखंडा आहे. त्या भांगसारखे 56 साधू माझ्या नेत्रप्रकर्षाने एका क्षणात पागल होतील. आणि हो, ह्या गजरेला बघून तू विठ्ठल तुझा विसर अशी जादू करते की नाही बाबा. म्हणून तर तुझ्याकडे आलाय गजराबाई. तो बा तो तर भानुदासाला इकडे जेवण येतोय. आम्ही समोरच्या दागामध्ये जाऊन तुझी गंमत पाहतो. चले तुम्हाला सांगतो आपला एका जागेवर गजराबाई गजराबाई गजराबाई. अय्या तो तर तुम्ही. मी आणि हे कोण नवीन पाहुणं? हा नवीनच यांना नाही ओळखलं. हा अख्खं ब्रह्मत्य झालं तुमच्या दारी. म्हणजे भानुदास. भानुदास. हा तरी ओळख पटली नाही मला बरं. हा अहो ओळख कशी नाही पडली. ह्यांच्या तोंडी नुसतं पांडुरंग पांडुरंग असतं. म्हणजे विठ्ठलच्या वेळामध्ये खूप छान. पण आपण असे उभे का बसा की हो. बसायला पाहिजे. मी सकाळ संध्याकाळ बसतो ना. तुम्हाला बसायला सांगितलंय. माझं काय मला कळत नाही बाबा. बसा. बसतो पण आपण उभ्या का. आपणही बसा. मग पाहुण्यासमोर मर्यादा सोडून कसं झाले. इतके तेजस्वी रूप पाहिलं नव्हतं कधी. खरं सांगा मी सुंदर नाही का. यात काय संशय. सुंदरता आणि सौंदर्य परमेश्वराला नेहमी आवडतं. पण तो तर तुम्हाला या ठिकाणी का आपण बोलवलं. हा मी सांगायचं विसरलो. गजराबाई यांचा ना कपड्यांचा व्यवसाय आहे. व्यवसाय दाखवा. काय हो एखादी भरदारी पैठणी दाखवा. दाखव. माफ करा चित्त लागत नाही म्हणून कपड्याचा वापर बंद केला आहे मी. मग काय टाळ फुटण्याचा व्यवसाय चालू केलाय. पांडुरंग येडं काय तुझी आहे? ईश्वराची गोडी काय वर्णन. माझ्या विठ्ठलामध्ये सामर्थ्य आहे सारे क्लेश दूर करण्याचं. मग जीवनातील संकट असो किंवा मरण यातून मुक्ती मिळते ती फक्त हरिनामामुळे. मग तेच सांगत होतो ना मी. तुम्ही आतमध्ये जा. भांडस मला आवडले. एवढी काही नातावर गावच वाटतंय. काय ते कर बाबा एकदा. मी जातो आतमध्ये. काय रे देवा. भांडस बाई दुर्वा दुर्वा हे पहा परस्त्रीच्या सहवासात मला बुधण्यासारखं होतं. मला जाऊ द्या. तुमचं एक कृत्य पाहून खूप वाईट वाटतंय मला. पाहण्याबाहेर पाहिल्यासारखी मास्तरकी ती चडफड आहे. दुर्वा दुर्वा माझ्यापासून. भाऊदास मला पिठ्यात घ्या. भाऊदास थोडा म्हणून सांगितलं ना. ए ढोलकीवाल्या. गजराबाई क्षमा करा मला. गजराबाई या बाळकृष्णाला राधामाईच्या पुतळ्याला पाझर पाहून अतुरात आनंद झाला आहे. पण तुमच्यासारख्या त्यागी देवतेच्या चरणी त्या बालकाची काही सेवा पुरी पडली असेल तर खरं क्षमा करा मला. माता भगिनींच्या पायाची धूळ कुबेराच्या धनापेक्षाही श्रेष्ठ असते. सौंदर्य आणि पैसा याच्या जोरावर तुम्ही चांगले कर्म करा. माझा पांडुरंग अमृत आणि पवित्र करेल तुम्हाला ताई. मोहनदास तुमच्यासारख्या देव माणसाला ओळखायला उशीर आला. तुम्हाला ओळखायला उशीर आला. मग तुमच्या पाय सोडणार मी कधीच होणार नाही. ताई मी तुम्हाला कधीच माफ केला आहे. भागवत शक्तीचा महिमा अतिशय थोर आहे. चुकलेल्याला सुद्धा वाट दाखवतो माझा पंढरीचा पांडुरंग. दृष्टी विशाल मन महापासून वेगळे करा. माझा पांडुरंग आहेच. पाय घासून पडला तर फुलासारखं झेलेल तर तुम्हाला ताई. पांडुरंग 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 विठ्ठला. काय केलं संता कचरा? काय केलं आमचा कचरा? त्या भानुदासाने तुझ्यासारख्या लायकीने पाय धरावे. हो पहिले तुम्हाला मी सांगत होतो की थैया थैया असणारी बाई आपल्या काय
बाई आपल्या काय कामाची तुम्हाला नाही खाई ना की नाचत असताना त्याच्यावरती तो हार उधळू नका म्हणून सांगितलं तरी उधळला. आता पाहताय काय काय घेतो तुझ्याकडून मी घेतो फडको घेतोय ना. या बघा ना. गजराबाई झालं काय हार द्या. तुमच्याकडे उपयोगाचा नाही आहे तो माझ्याकडे द्या मला उपयोगाचा आहे. नाही देणार. अहो द्या. अरे मागतोय काय घे हिसकावून त्याच्याकडून नाही देणार. गजराबाई हार दे. नाही देणार. हार दे. दे हार. खबरदार माझ्या स्त्री हातावर. चंद्रभागेच्या तीरावर पाणी पाजलं आहे. स्त्रीच्या प्रेमाची जाणीव असेलच. जेव्हा ती स्त्री शस्त्र घेऊन पेटे तेव्हा ती रणराणी होते हे विसरू नका. वेश शोभणाऱ्या नागिनेला त्या भानुदासाच्या नावाची नशा चढले. ती नशा सकाळपर्यंत उतरेल. ऐकण्यास काय ऐकण्यास आज ना उद्या पायात घुंगरू बांधून माझ्या समोर तुला नाचावंच लागेल. लक्षात ठेव. चला रे. थांबा. कोल्हापूरच्या भिकारी सवय नाही गजवायला. स्वतःच्या मेहनती जगते. नारी जातीला सन्मान कर का नाही हीच तरी तुमच्या नारीच्या सत्वर नाच करे. विठ्ठला तुझ्या धानीमानी तूच पांडुरंग तूच विठ्ठला. आपल्याला भेटायला व्यापारी आले. भानुदास आणि राजदास बोला मला. चांगलंच ओळखतो कपड्यांचा व्यापारी. आता व्यापार करायला आले तर पण ह्यांच्याकडून वसूल करून घेऊया. मग राज्यातील जनतेची सुखदुःख जाणून त्यांना मदत करणं हेच दासाचं काम म्हणा. माझ्या आईसाठी काय आणलंय दाखवा बघू. महाराज हा माझा मित्र कपड्याचा व्यापार बंद करून आता चांगल्याच्या व्यापारात सुरुवात केली माझ्या सहवासात. आई जगतजनी तुमचं कल्याण करू दे. आपल्या रत्नसंग्रहामध्ये फार प्रसंग ऐकले आम्ही. विविध पैलूची रत्न आम्हाला आणि आमच्या भांडात असणं आम्ही सौभाग्य समजतो. काय आणलंय दाखवा बघू. दाखव भानु. महाराज वा वा अति सुंदर अति सुंदर. माझ्या आईच्या अलंकारामध्ये हा हार अगदी शोभून दिसेल. महाराज याचं सारा श्रेय ह्या भानुचंच आहे. त्याला खात्री होती की हा हार तुम्हाला पसंती पडेल म्हणून. वा भानुदास वा. आम्ही तुमच्यावर खुश आहोत. महाराज ही तर त्या पांडुरंगाची कृपा. पांडुरंग पांडुरंग. वा वा विठ्ठल बघतात तर. सदानंद काय बोललं देवाचं. रत्नाचे रत्नपारखी आपण. माल पहा आणि योग्य वाटेल ते टाका पदरात. सदानंद अरे राजा असलो तरी अन्यायाने कोणताही व्यवहार करायचा नाही आमचा बाण आहे. राजा असलो तरी रावापासून रंगापर्यंत समदृष्टीने आणि समव्यवहारानेच वागतो. बोला बोला काय बोललं देवाचं. आम्ही ते देण्यास तयार आहोत. 10,000 मोहरा अधिक नाही महाराज. भैरव शास्त्री बोला महाराज. 10,000 मोहरा देण्याची व्यवस्था करा. तर कमांडलो. पांडुरंगाच्या कृपेने आजचा सौदा पार पडला. आता कधी एकदा पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घेतो असं झालं आहे. पांडुरंग पांडुरंग. या सदानंद. महाराज आता आम्हाला पंढरपूरला जाण्याची आज्ञा द्यावी. पंढरपूरला जाण्याची रूट
तुमची दोघांची देवावर निष्ठा पाहून आमचं मन समाधानी झालं. महाराज, पंढरीचा पांडुरंग हेच आमचे अधिष्ठान. थोर संतांची परंपरा आजही पंढरीला वेड्या घालून बसला आहे महाराज. दास, अरे हे तुझ्या पंढरपूरचे गुणगान गाण्याचे ठिकाण नाही आहे. राज दरबार आहे, राज दरबार. अरे हो शास्त्री, हो असेल तुमच्या पंढरपूर संतानाने भरलेले, पण माझ्या राजाईचं वैभव काही वेगळंच आहे. सरस्वती आणि लक्ष्मी पाणी भरते माझ्या राजाईकडे. महाराज, बोलून चालून देवाचे देवता पण माझ्या पांडुरंगाचं वर्णन काय वर्णावं? चंद्रभागेच्या तिरी युगे युगे उभा असलेला माझा देव पांडुरंग 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 पांडुरंग. बरेच दिवस ऐकतो मी तुमच्या त्या पांडुरंगाविषयी, आणि हे सुद्धा मी ऐकलंय की तुम्ही त्या पांडुरंगाच्या नावावर लोकांना फसवता म्हणून. नाही महाराज, काय हो बडदास, माझ्या राजाई देवीची सर येईल का तुमच्या त्या पांडुरंगाला? महाराज, देवाच्या देवपणाची मला तुलना करता येत नाही, पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही अजून पंढरपूर पाहिलं नाही. विश्वकर्माने आपली कला ओतून पंढरीला साक्षात सोन्याची द्वारका बनवलं आहे. जागोजागी पारिजातकाचे वृक्ष आहेत. अमृत रसाने चंद्रभागा तुकडी वाहते. रिद्धी सिद्धी पाण्याच्या कावडी वाहतात. आणि तिथेच तुमची राजाई आई माझ्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात रात्रंदिवस झाडण करीत असते. पांडुरंग! पांडुरंगा! पांडुरंगा! आज तुम्ही आमच्या राज दरबार सोडून, नाहीतर माझ्या राजाईविषयी मला सोडून बोलण्याचं शील आम्ही कधीच खरा वेगळं केलं असतं. नाही महाराज, महाराज, याला आता ज्यांना शिक्षा करा, आता ज्यांना शिक्षा करा याला. त्याला शिक्षा होणारच. हा. बडदास, तू म्हणतोस त्याला पुरावा काय? पुरावा? हा. पांडुरंग पांडुरंग. महाराज, आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत, समुद्राच्या लाटा आहेत. हे सांगण्यासाठी कुठल्या पुराव्याची आवश्यकता नाही. तुम्हाला पुरावा हवा असेल तर चला माझ्यासोबत पंढरपूरला. पांडुरंगाच्या अस्तित्वानं परमंग झालं धाम प्रत्यक्ष डोळ्याने पहा. आणि यामध्ये एक अक्षरे खोटं असेल ना, तर वाटते ती शिक्षा करा मला. ठीक आहे, ठीक आहे. अरे हो शास्त्री, बोला महाराज. आमची पंढरपूरला जाण्याची व्यवस्था करा. हो महाराज. थोडा रे त्याला. बडदास, तू म्हणतो तुझा पांडुरंग असेल तर याच राजा देवीच्या मंदिरासमोर तुझा कसा लक्ष मोरा खर्च करून या तुझ्या पांडुरंगाचा भव्य असं मंदिर उभा करेल. पण हे नसेल तर याच माझ्या राजा देवीच्या मंदिरात तुला जन्मभरापर्यंत झाडझड करावं लागेल. हे लक्षात ठेव. अरे काय करून बसलास? प्रजेने राजासमोर अधिक पुन्हा बोलू नये रे. सदानंद, चिंता नसावी. आपला पांडुरंग आहे, त्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढू. आता सर्व पांडुरंगावरतीच आहे. हा? अहो ते काय विषय नाही त्याचा. अहो तो व्यापारी आहे आणि व्यापार तसं खरं खोटं बोलावंच लागतं. तुमचं महाराज. त्यासाठी उद्याची वाट बघा लागेल. पाहूया पाहूया तो पांडुरंग काय करतोय तो. चला तर जाऊया पंढरपूरला. म्हणे पांडुरंग हरे पांडुरंग हरे. चला. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम
विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 विठ्ठल श्री हरी महाराज हे पहा वारकरी, विठुरायाचा गजर दंग झाले सर्व वारकरी पाहिले. या ही पहा महाराज इकडे या. ही पहा इंद्रायणी नदी पाहिलं. आणि हे पहा मंदिर, पुंडलिकाचं मंदिर. महाराज या माझ्यासोबत इकडे या. महाराज हे पहा माझं पंढरपूर, पांडुरंगाचे पंढरपूर. अमृत रसा हीच ती सोन्याची पंढरी. महाराज आपल्या पटकन विश्वास आणि ती पहा तुझी राजाई आई इंद्रायणी नदीच्या रूपात. वा वा मुलगा, डोळ्याचे पारणे सुटले. तुझा स्वर्गच अवतरला दत्तूर पंढरपूरच्या रूपाने. अरे पंढरपुरात चालताना मखमलीच्या पायघड्या तोडून मंदिरात प्रवेश केला. 16 रुपयाची वृक्ष रत्न फुलांचे मंदिर भरून दिले आणि ते मंदिर सोन्यामध्ये सुंदर दिसत होते. काय चमत्कार आहे यार. महाराज माझा पांडुरंगा प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावतो. माझ्यावरील संकट दूर व्हावं म्हणून पांडुरंगाने एक मायावी सभा निर्माण केली होती. तुमची दृष्टी निवडली. माया नदी मृगाच्याप्रमाणे नाहीशी झाली. आता तुम्ही पटला ना विश्वास. माझा पांडुरंगा प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे, या चराचरात आहे. महाराज तुम्ही या विठ्ठल भक्तीचा मनोसक्त आनंद घ्या. मी चंद्रभागेच्या तीरी जाऊन तुमच्याकडे अमृत घेऊन येतो. शिवाय आता जीवन व्यर्थ वाटू लागले रे. शास्त्री बोला महाराज. माझ्या मनात एक विचार आलाय. कोणता महाराज? आपण या पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण राजदरबार घेऊन गेलो तर चांगला विचार. महाराज काय म्हणालात? सदानंद, तुझ्या ह्या पांडुरंगाला मी राज दरबारी घेऊन जातो. हे शक्य नाही महाराज. महाराजांच्या आज्ञेबाहेर जाण्याचा परिणाम माहित आहे ना सदानंद तुला? तुम्ही पंढरपुरातून पांडुरंगाला नेऊ पाहताय महाराज. माझ्या पांडुरंगाला झोपडीतून मलाच नेऊ पाहताय. पण महाराज हा असा हट्ट करू नका महाराज. हा असा हट्ट करू नका. सेवक, आमच्या आज्ञेचे पालन करा. आम्ही पंढरपूरला पांडुर घेऊन जाणारच पंढरपूरला. लाखो बोल्या भक्तांना तुम्ही अनाथ करून विद्यानगरीची पंढरपूर करू पाहताय महाराज. पण लाखो बोल्या भक्तांवरती हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे महाराज. अन्यायाची भाषा तुम्ही आम्हाला शिकू नका. आम्ही राजे आणि अशा ठिकाणी पांडुर राहण्यापेक्षा इतक्या नदीत धनी शोभून दिसेल. माझा अर्थ विचित्र असला तरी पुरा करणारा हत्तीच्या अंबाऱ्यातून मठात राज दरबारी घेऊन चला. हो महाराज. देव आणि देव हे काय राजा महाराजांची खाजगी मालमत्ता नाही. लाखो भाले भक्तांना तुम्ही अनाथ करू पाहताय महाराज. अनाथ करू पाहताय. माझ्या इच्छेणाऱ्या जर का मूर्ख भक्ताला माझी माथेपुरी भक्ती पाय तरी पुढे सरळ नाही. पक्का लक्षात ठेव. महाराज महाराज मला मारा, माझ्या आंदोलनात हाल करा, पण माझ्या विठ्ठलाला घेऊन जाऊ नका. महाराज माझा इथून घेऊन अरे शास्त्री, बोला महाराज. अहंकारी व्यापाऱ्याला विठ्ठलाची प्राण प्रतिष्ठापर्यंत कटकनेट टाका. घेऊन जाऊ.
शोधून त्याला नका देऊ महाराज. साईडला हरामखोर. चल. महाराजांच्या विरुद्ध बोलतोय. महाराजांच्या विरुद्ध बोलतोय. पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही पार पडलं. महाराज सुद्धा आता खुश झाले. आता आता काहीच हरकत नाही. महाराज कुठे गेले? महाराज, पांडुरंगा, पांडुरंगा, विठ्ठला, पांडुरंगा, पंढरीनाथा कुठे आहेस तू? पांडुरंगा, पांडुरंगा कुठे आहेस तू? पांडुरंगा, अरे कुठे आहे माझा विठ्ठल? पुजारी काका, कुठे आहे माझा विठ्ठल? माझा पांडुरंगा. अरे भानू, तुला काय सांगू? काय सांग? महाराजांनी आपल्या विठ्ठलाला राजदरबारी घेऊन गेले. तू जा आणि आपल्या विठ्ठलाला इथे घेऊन ये रे. विठ्ठलाला घेऊन ये. पांडुरंगा, पांडुरंगाचं अस्तित्व ह्याच ठिकाणी संपून दिसेल. महाराज तुम्ही चुकीचं केलं. पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. मंडलो, तो तर अरे आजकाल माझ्या मनासारख्या गोष्टी घडतायत. त्या खरंच घडतायत की कोणी घडवत आहे? नाही, ते घडवत आहे. आता तुम्ही सांगा, नेहमी आपल्या तुमच्यावर प्रसन्न आहेत. हा. त्याच्या बाजूला विठ्ठलाची मूर्ती स्थापना केली आपण, आणि ते दोघं एकजीव झाले आणि तुम्हाला प्रसन्न झाले. असं असेल तर आज ना उद्या या राजाचा राजा होण्यासाठी कोणी नाकारू शकत नाही. हे काय अहो, कालचं बघा ना. काल तुम्ही गजराबाईंच्या वाड्यावर गेला. एक भुकेला वाघ कसा हरणाचा शिकार करतो, तशी तुम्ही गजराबाईची शिकार केली आणि तुमची इच्छा पूर्ण केलीत की नाही, तशी ही पण इच्छा पूर्ण होणार. नाहीतर करणार काय? तिला बोललो माझ्या भाऊ पाशी तर म्हणते नाही, मी त्या पांडुरंगाचा ध्यास घेतलाय. पण तोच पांडुरंग आज राज दरबार मध्ये येऊन बसलाय. हे विसरलेच. आता फणा काढलाच आहे. फणा काढला तर ठेचायला लागणारच. टाकला ठेसून तिला. मग एकट्या काय तुम्ही गारडी झालात आणि त्याची पुंगी वाजवली. पण तुमची पुंगी वाजवली तर? अरे या भैरव शास्त्रीची पुंगी वाजवायला कोणी पैदा झाला नाहीये. फायदा झालाय. भानुदास, त्या भानुदासाचं काहीतरी करायलाच पाहिजे. काहीतरी करायलाच पाहिजे त्या भानुदासाचं. पांडुरंगा, विठ्ठला, भैरव शास्त्री, कुठे आहे माझा पांडुरंग? आतमध्ये कोणी सोडला? आतमध्ये कोणी सोडला? माझा पांडुरंग. पकडा पकडा. भैरव शास्त्री, अरे पांडुरंग, 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 विठ्ठला, माझा पांडुरंग, आपण विठ्ठलाची मूर्ती आणली ना, विठ्ठलाची मूर्ती जागे म्हणजे दरबारात आले लोक. मंडळ शांत कर.
पांडुरंगाची मूर्ती गायब झाली आणि बाकीच्या ऐकण्याचा हातून गायब झालाय. महाराज महाराज हा भानुदास राज दरबारामध्ये आला आणि विठ्ठल आणि देवीचा हात चोरीला आहे. आज काय चोर आहे? बघा बघा कसा निघायचा महाराज. पांडुरंगा धन्य धन्य. देवीचा पवित्र हार घालणाऱ्या या भानुदासाला कठोर शिक्षा करा. हो महाराज. नाही महाराज महाराज ऐका तुम्हीच पंढरपूरहून पांडुरंग या ठिकाणी घेऊन आलात. चोर मी नाही अरे चोर तर तुम्हीच आहात. भैरव शास्त्री बोला महाराज. या भानुदासांची विठ्ठलाची मूर्ती चोरी केली आहे. चोर म्हणजे चोर आहे हा. चोरच आहे. आम्ही खूप वाटेपर्यंत दिवाण काढलं पण त्याने कधी चोरी केली नाही. चोरी केली नाही. महाराज भानुदास चोर नाहीये. महाराज मला तर असं वाटतंय की हा भैरव शास्त्री चोर आहे. मला चोर म्हणतोय. मला चोर म्हणतोय. अरे मित्रा चला मला क्षमा असावी. भानुदास मी खालच्या जागी बसतो सुद्धा त्या भानुदास मला स्वतःच्या वटणीला पाणी पाजले. भानुदास चोर नाही. आता तुला तुझ्या 13वाचंच पाणी पाजतो. निर्दोष आहे तो या वृत्तीचा नाहीये. महाराज भानुदासी माझी हुट्टीवरती सुटका केली पण ते दोषी ठरले पापी ठरले आणि हा भैरवशास्त्री तुमच्या न्याय देवतील होत आहे म्हणून तो खरा. महाराज माझी फिरत आहे. शिक्षा करत असेल या भैरवशास्त्रीला करा. महाराज त्याने माझी आबरू लुटली. महाराज आबरू लुटली. भैरव शास्त्री तुम्ही काहीच का बोलत नाही. म्हणजे ह्या म्हणतात त्या खरं महाराज. भैरव शास्त्री तुम्ही नीच कृत्य केलंय. याची तुम्हाला शिक्षा होणारच. ज्या जगात तो स्त्रीचा सन्मान करत नाही त्याला जगात जिवंत राहण्याचा अधिकार नाही. सेवक आत्ताच्या आता भैरव शास्त्रीला आजच्या पायाखाली द्या. देवे एक वेळ माफ करा महाराज. आदेशाचे पालन करा. महाराज महाराज भानुदास तू विठ्ठलाची मूर्ती चोरीला केली आहेस आणि आमच्यावर चोरीचा आळा घातलायस. याच आरोपाखाली या भानुदासाचा भर दरबारात शिरशात करण्यात यावा. महाराज अखेरची एक विनंती आहे तुमच्याकडे. ठीक आहे मी आता मरणारच आहे पण मी मरण्याआधी माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. माझ्या पांडुरंगाचं मला अखेरचं दर्शन घेऊ द्या. अखेरचं दर्शन घेऊ द्या. भानुदास सुटेला शब्द आणि सुटेला मार्ग बोलले शब्द परत दिले नाही. लाई शिक्षा होणारच. यातून तुझी मुक्तता करू शकतो तुझा तो पंढरीचा पांडुरंग. बोलाव त्याला फार दरबारात. नाहीतर आमची आज्ञा आहे ह्या भर दरबारात शिक्षात करण्यात येईल. ठीक आहे महाराज तुमची इच्छा तुम्ही म्हणाल तसंच होईल. मंडळी कुणीही मनाला त्रास लावून घेऊ नका. जोपर्यंत पांडुरंगाची मूर्ती किंवा पांडुरंग या ठिकाणी येत नाही तोपर्यंत महाराजांच्या नजरेत गुन्हेगार आहे. पण मी चोरी नाही केली. पण त्या पांडुरंगाची तशी इच्छा असेल तर आपण तरी काय करणार. पांडुरंग गजराबाई तुमच्या रूपाने मातृत्वाची मूर्तीच माझ्यासमोर उभी आहे. त्या लेकराकडून काही सेवा अपुरी पडली असेल तर क्षमा करा मला.
पांडुरंग पांडुरंग सदानंद अरे मित्र सदानंद अरे जीवनातील प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ दिलीस. कृष्णासारखा सारथी बनून तू माझ्या पाठीशी उभा राहिलास. तुझ्यासारखा मित्र भेटला हेच माझं भाग्य. सांभाळ स्वतःला. पांडुरंगा पांडुरंगा. माऊली माऊली काय करताय तुम्ही? त्या भानुदासाने कधी उच्च नीच असा नाही भेट केला. आपण सर्व त्या पांडुरंगाचे लेकर. पांडुरंगाचा मार्ग काहीतरी काढेल. सांभाळ स्वतःला. बाबा काबाड कष्ट करून तुम्ही मला लहानाचं मोठं केलं. बाबू शिकून मोठा हो. प्रपंचात लक्ष घाल. ओरडून ओरडून मला सांगितलं बाबा. पण मी मात्र त्या विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन राहिलो. बाबा क्षमा करा मला. तुमचा मुलगा म्हणून मी माझं कर्तव्य नाही पार पाडू शकलो. बाबा हो म्हणत नाही आता. हे पहा पांडुरंगाची तशी इच्छा असेल तर आपण तरी काय करणार आहोत. पांडुरंगा विठ्ठला हे पंढरीनाथा धन्य झालो मी. धन्य झालो. अरे माझं मरण सुद्धा तुझ्या चोरीच्या आरोपाखाली यावं यापेक्षा भाग्य ते काय. पांडुरंगा पांडुरंगा मी मरणास तयार आहे. माझ्याकडून काय चूक झाली असेल तर क्षमा कर. पांडुरंगा पांडुरंगा. महाराज महाराज माझी एक विनंती आहे. भानुदासाचं रक्ताचं पातक तुम्ही घेऊ नका महाराज. भानुदासा चोरीचा नाद नाही. त्याला छंद आहे भक्तीचा. फक्त विठ्ठल भक्तीचा. महाराज महाराज तुम्ही पंढरीतून पांडुरंगाला इकडे घेऊन आला. पण त्याचं खरं अस्तित्व पंढरपुरातच महाराज. कदाचित म्हणूनच तो तिकडे गेला असेल. महाराज महाराज माझी विनंती ऐका. भानुदासा सोडा. मला काही यायचं आहे काहीच नाही. तेव्हा आज्ञेचे पालन करा. पहिला माझा पंढरीचा पांडुरंग विठ्ठल पंढरीला आता तरी पटला दिसतो. भावदास तू म्हटलं होतं तर काय त्या पंढरपुरात त्यासाठी सोन्याचीच पंढरी म्हणतात. खरं खरं सोन्याची पंढरी सोन्याची पंढरी.